अल्लाह अकबर, सर तन से जुदा. तुझ्या बापाचा पाकिस्तान आहे काय रे? या तुझा बापाचा पाकिस्तान आहे काय? सर तन से जुदा. मग तुला ठेवणार? तुला शुक्रवारी तुझा सिलेंडर वरती येणार ना, अशा जागे वस्त्र फिरू. मग पहिलं ना तुम्ही मला हे मंत्री मंत्री करू नका. हे सगळं टेम्पररी आहे. आपण परमनंट हिंदू आहे, एक लक्षात घ्या. तर पुढच्या वेळी अवेळी येईन आणि त्याच्या मदरसाच्या समोर तांडव करीन, हे सांगून इथं या निमित्ताने जातोय. लक्षात घ्या. बिळात बसलेले सगळे हिरवे साप माझं भाषण ऐकत असतील. सगळ्या मस्जिदींचे बोंगे बंद करून मोबाईल ऑन ठेवले असतील. ये क्या बोल रहा है? हमारे नोमानी का कितना कपड़ा उतार रहा है? ऐकत असतील. जे जे आमच्या बरोबर वंदे मातरम आणि जय श्री जय भारत माता की जय म्हणणार नाही, त्यांना काय आम्ही ह्या राष्ट्रामध्ये ठेवणार नाही, एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे. हे पाणी टाका रे त्याच्यावर. झाला तर काय काय रे बाबा तू लोक. नेरळच्या या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आपल्या समोर इथे उपस्थित आहे. या निमित्ताने अतिशय ताकदीने उपस्थित असलेले सर्वच आमचे हिंदू माता भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, सर्वात प्रथम माझ्या अगोदरच्या दोन्ही वक्त्यांसाठी आपण सगळ्या जणांनी जोरदार अशा टाळ्या मारल्या पाहिजे. अतिशय प्रभावी आणि अशी महत्वाची माहिती, राष्ट्र स्वयंसेवक संघाचा इतिहास आणि जोशीताईंनी पण अशी अतिशय उपयुक्त अशी माहिती आपल्या समोर मांडलेली आहे. या दोघं जणांनी जे असे बोलले, माहिती दिली, त्या चौकटीतला मी नाही, म्हणून त्यांच्यासाठी टाळ. नाहीतर तुम्हाला माझ्याकडून अशा पंचतत्व किंवा अशा गोष्टीचे काही अपेक्षा असेल तर चारी बाजूनी रस्ते आहेत, कधीही जाऊ शकता, काही हरकत नाही. आपल्याला विशिष्ट अशा कामासाठी बोलवलेलं आहे. आणि आज उपस्थित असलेला हिंदू समाज, मला खरंच नेरळच्या असलेल्या सर्व हिंदू माता भगिनींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की समाज जागृत होणं काय याला कशाला म्हणतात ह्याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर ह्या सभेच्या इथे पाहिलं पाहिजे. एवढी हिंदूंची ताकद असताना, एवढे हिंदू एकजूट होऊ शकतात असताना मग आपल्याला नितेश राणे का लागतो? समाज जागृत करणं, समाजाला स्वतःच्या पायावर उभं करणं, समाजाला अन्यायाच्या विरुद्ध उभं करणं, हाच तर 100 वर्ष राष्ट्र स्वयंसंघाचा प्रवास आहे. हीच तर माहिती माझ्या तरुण मित्रांनी इथे अतिशय प्रभावी पद्धतीने दिली. 100 वर्ष अगोदर डॉक्टर साहेबांनी सुरू केलेला हा प्रवास, हिंदू समाज हा संघटित होऊन जागृत झाला पाहिजे, आपल्यासाठी स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे, हाच तर ज्वलंत विचार घेऊन 100 वर्ष राष्ट्र स्वयंसंघ आतापर्यंत प्रवास करत आलेला आहे. त्याबद्दल आपल्या हिंदू समाजाला माहिती देणं, जागृत करणं, यासाठी देशाच्या कानोकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात अशा पद्धतीचे हिंदू संमेलन आयोजित केलेले आहे. पण आज नेरळला हे हिंदू संमेलन घेणं याचं वेगळं महत्व आहे. मी आयोजकांचे, त्यांनी माझे आभार मानण्यापेक्षा मी त्यांचे आभार मानणार. आपल्याला अशा पद्धतीच्या हिंदू संमेलनाला जायला आवडतं, जिथे चारी बाजूने बिळात बसलेले सगळे हिरवे साप माझं भाषण ऐकत असतील. सगळ्या मस्जिदींचे बोंगे बंद करून मोबाईल ऑन ठेवले असतील. ये क्या बोल रहा है? हमारे नोमानी का कितना कपड़ा उतार रहा है? ऐकत असतील. शेवटी हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र. काही पत्रकार मित्र मला विचारतात, नितेशजी हिंदू राष्ट्र कधी बनणार? मला कधी बनणार? ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये 90% हिंदू राहत असतील तर तो हिंदू राष्ट्रच आहे, हे पहिलं सर्वच स्वीकारलं पाहिजे.
हिंदूच राष्ट्र आहे. पहिला हे स्वीकारायला शिका. आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव नाहीत. भाईचाऱ्याचे टेप रेकॉर्डर लावायचे नाहीत. गंगा जमुना तहजीब वाजवायचे ते जाऊन पाकिस्तानमध्ये वाजवा, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये वाजवायचे नाही. आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार, मगच बाकी सगळ्यांना मोजलं जाणार. आपली सरळ स्पष्ट भूमिका आहे. त्याच्यामध्ये इकडे तिकडे काहीच विचार करण्याची गरज नाही. का हिंदू संमेलन घेण्याच्या वेळी आमच्या पोलीस डिपार्टमेंटला चिंता वाटते. ते 2.5 लाख 3 लाख सगळे गोल टोपी दाढीवाले जमतात तेव्हा भीती नाही वाटत, चिंता नाही वाटत. आम्ही शेवटी हिंदू संमेलन का घेतोय? राष्ट्र स्वयंसंघ, राष्ट्र निर्माणचा, व्यक्ती निर्माणचा प्रवास हा प्रत्येक व्यक्तीकडे गेला पाहिजे, समजला पाहिजे. हा राष्ट्र आमच्यासाठी प्रथम आहे आणि ह्या राष्ट्राच्या पेक्षा आमच्यासाठी कोणीही मोठं नाही, ही भूमिका आपल्या सगळ्या जणांची असली पाहिजे. आणि जे जे या राष्ट्राच्या विरोधात येतील, जे जे आमच्या भगवाच्या विरोधात येतील, जे जे आमच्या तिरंग्याच्या, जे जे आमच्या बरोबर वंदे मातरम आणि जय श्री भारत माता की जय म्हणणार नाहीत, त्यांना काय आम्ही ह्या राष्ट्रामध्ये ठेवणार नाही, एवढी आमची स्पष्ट. त्यांना आमच्या राष्ट्रामध्ये राहण्याचे काहीच अधिकार नाही. शेवटी आमच्या राष्ट्रामध्ये आम्ही हिंदूंचं हित बघणार नाही, हिंदूंना सुरक्षित ठेवणार नाही. तर मग यांच्या पाकिस्तान मधल्या अब्बार ते इकडे ठेवणार का? हे काय पाकिस्तान आणि इस्लामाबाद नाहीये? पाहिजे ती मस्ती करत बसायची इथे आणि आम्ही गप्प बसायचं. नेरळला ज्या मला आमच्या विश्व हिंदू परिषदचे अविनाश मोरे बोलत होते, पहिलं ना तुम्ही मला हे मंत्री मंत्री करू नका, हे सगळं टेम्पररी आहे, आपण परमनंट हिंदू आहे, एक लक्षात घ्या. मी काय कुठला मंत्री आणि आमदार म्हणून आलेलो नाही तुमच्याकडे, एक हिंदू म्हणून तुमच्याशी बोलायला आणि ताकद देण्यासाठी इथे आलो. हे मंत्रीपद काय आहेत तेवढे दिवस, पण माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर नितेश राणे हा एक हिंदू होता, ही माझी खरी ओळख असणार, एक लक्षात घ्या. आणि तीच माझ्यासाठी महत्वाची. आणि त्या हिंदू ज्या ओळख ही जोपासणं, मजबूत करणं, हेच तर माझ्यासारख्या हिंदूचं काम आहे. काय गरज आहे इथे घाबरून राहण्याची? काय करणार हे नेमकं हिरवे साहेब? कुठल्या वेळेतून निघणार? शेवटी हिंदू समाज, हिंदू सनातन हिंदू धर्म, आपला इतिहास समजून घ्या. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी चालू असलेला हा हिंदू समाज धर्माचा प्रवास, यांचे बाकीचे धर्म तर नंतर आले हो. आमच्याकडून टप्प्याटप्प्याने नंतर हे लोकांना धर्मांतरणी करायला लागले. सर्वात पहिला सनातन हिंदू धर्म हाच तो प्रवास सुरू होता. मुळात कोणीही जे आज या भूमीमध्ये आहे तो सर्वात पहिलं हिंदू होता, ही मूळ विषय तुम्ही लोकांनी समजला पाहिजे. आणि मग हे लोक टप्प्याटप्प्याने आपण प्रवास करत गेलो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज, हिंदवी स्वराज म्हणजे काय? हिंदूंचं स्वराज. हिंदू समाज त्या मुघलांच्या आक्रमणाच्या विरोधात, इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्या मुघलांनी, ज्या इस्लामिक राज्यकर्त्यांनी आमची मंदिरं तोडली, आमचा धर्म नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला, आमच्या माता भगिनींची आबरू लुटली, त्या विरुद्ध आमचे छत्रपती शिवाजी महाराज उठले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि म्हणूनच असंख्य वेळी मला जेव्हा विचारलं जातं, मी ठणकावून सांगतो, स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमानच होती, हे ठणकावून मी त्यांच्या डोक्यावर सांगतो. तोडत होते आपली मंदिरं, धर्म नष्ट करायला प्रयत्न करत होते. ते औरंग्या काय, ते टिप्या काय, हे नालायक कशाला, हे काय काय करत होते, तुम्ही इतिहास वाचला असेल. त्यांना धर्म मिटवायचा होता आणि त्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवाजी महाराज उठले, उभे राहिले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती संभाजी महाराजांचा पण तोच इतिहास. त्या औरंग्याने जेव्हा त्याला 40 दिवस
त्यांची हाल अपेक्षा केली. अहो आज आपल्याला थोडं खर्चटलं, थोडं काहीतरी आमिष दाखवलं तरी आपण लगेच धर्मांतर करायला पळतो, लगेच आपण आपला धर्म तोडून टाकतो. पण संभाजीराजांनी 40 दिवस जे जे काय हाल अंगावर घेतले, त्यांची जीभ पासून डोळे पासून सगळं काय त्या लोकांनी नखापासून त्यांनी काढलं. तरी संभाजीराजेंना जेव्हा त्या औरंग्याने विचारलं की राजे तुम्ही तुमचा फक्त धर्म बदला, बघा मी सगळ्याच्या सगळं तुमच्या पायावर आणून ठेवतो, आमच्या संभाजीराजेंनी त्यांची सगळं काय सगळं ठुकारलं आणि तरीही आपला धर्म बदलला नाही. त्या संभाजीराजेंचे मावळे म्हणून आज आपण जगलं पाहिजे, त्या संभाजी महाराजांचे मावळे म्हणून जगलं पाहिजे. अरे ताटात जगलं पाहिजे हो, हिंदू म्हणून ताटात जगलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्माची काय विशालता आहे तुम्ही विचार करा. आपल्याला कधीच कोणाला दुसऱ्याचा धर्म संपून आपला धर्म वाढवायला लागत नाही. आपल्या भगवद्गीतामध्ये काय लिहिलंय, कधीतरी तुम्ही भगवद्गीता आणि कुराण आजूबाजूला ठेवा. मी तुम्हाला मी वाचताय कुराण स्वतः समोर ठेवा. भगवद्गीतामध्ये कधीच कुठल्या धर्माला कमी करून स्वतःचा धर्म वाढवा असं लिहिलं नाही. जगायचं कसं, आयुष्याचा प्रवास कसा करायचा, त्याबद्दलची शिकवण आमच्या भगवद्गीतामध्ये दिलेली आहे. तशीच शिकवण काय कुराणमध्ये दिली आहे का? मूवीचं उभा करा कुठल्या तरी मुल्ला मौलवीला माझ्यावर स्टेजवर, त्याला विचारा नितेश राणे बोलतोय खोटं आहे काय खरं आहे, नाही कुठे लपला असेल तो कोमानी इथे त्याला घेऊन या आणि उभा करा इथे, विचारा मी बोलतोय तर खोटं आहे का? दुसऱ्यांचा धर्म संपवून स्वतःचा धर्म वाढवा, हिंदूंना संपवा किंवा त्यांचा धर्मांतर करा, हे त्यांच्या धर्म पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आपल्या धर्मामध्ये लिहिलेलं नाही, आपल्या धर्मामध्ये लिहिलेलं नाही. आपण प्रत्येकाला धर्माला सन्मान करायला शिकतो. बघा आपले सणासुदी आल्यानंतर आपले नवरात्रीचे येते, आपले गणेश चतुर्थीच्या मिरवणुका निघतात, बजरंगबलींची जयंतीचे मिरवणुका निघतात. कसं आपण सगळ्या वेळेची बंधनं पाहतो. 10 वाजता बोलले तर 9:55 ला स्पीकर वन. फार प्रामाणिक लोक ना आपण, फार प्रामाणिक लोक. पण तेच त्यांच्या ईदच्या सणाच्या वेळी बघा, आता बघा 26 तारखेला येते त्यांची बकरी ईद, कशा धिंगाणा घालतात. त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांना चालत नाही, अन्य वेळी संविधान घेत नाचणार. आणि धर्माचा विषय आल्यानंतर हमारे कुरान में ऐसा लिखा नहीं, हमारे इस्लाम में ऐसा लिखा नहीं. मग अन्य वेळी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि संविधान कसं मानता? तुम्हाला तेव्हा शरिया कानून कसा चालतो, आमचं संविधान का चालत नाही? अहो हेच विषय आपण सगळ्या जणांनी समजलं पाहिजे. आपले होळी आली, आपली दिवाळी आली तर लगेच आपल्यातले काही काटे सल्ले द्यायला पुढे येतात. तसं पण वीर सावरकरांनी सांगितलंय ना, हिंदूंना मुसलमानांची धोका नाही, हिंदूंना हिंदूंचीच धोका आहे. बरोबर ना? आपलेच नालायक असतात, आपलेच नालायक असतात. मोठे आमचे होळी आले, होळीचा सण आला, दिवाळी आलं तर पर्यावरणपूरक होळी मनवा, ड्राय होळी मनवा, फटाके वाजू नका. मग आता जी बकरी ईद येते आहे ना, त्यांना सांगा जरा व्हर्च्युअल बकरी करा, कापू नका बकरी. हा हिंमत तुमच्यामध्ये? कशाला प्राण्यांना त्रास देतात? कापा कम्प्युटरवर अशी चांगली बकरी दाखवा, हम बकरी काट रहे हैं असं दाखवा. ती सल्ले त्यांना काय देत नाहीत? हा हिंमत इकडच्या काही पर्यावरणवाल्यांना त्यांना ते सल्ले देण्याचे? सल्ले देऊन तरी बघा, वस्त्रे बघा कुठे कुठे फिरतात. हा धाक आणि हा दरारा हिंदू समाजाचा असला पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे. त्या लोकांकडे वाकड्या नजरेची बघण्याची हिंमत हिंदू राष्ट्रामध्ये कोणाची होत नाही. जरा बघा आपल्या पाकिस्तान बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंबरोबर काय अवस्था करतात. हिंदू बघितला तर जाळलं जातं, हिंदू बघितला तर कुठल्या हिंदूला पाकिस्तान किंवा कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये हिंमत आहे जय श्रीराम म्हणण्याचं, भगवा झेंडा लढवण्याची हिंमत आहे? इथे हे लोक मोठे मोठे कार्यक्रम घेतात, त्यांचे हिरवे झेंडे फडकवतात. अल्लाह अकबर, सर तन से जुदा. तुझ्या बापाचा पाकिस्तान आहे काय रे? या तुझा बापाचा पाकिस्तान आहे काय? सर तन से जुदा. मग तुला ठेवणार? तुला
शुक्रवारी तुझा सिलेंडर वरती येणार नाही, अशा जागी वस्त्र फिरू. मग हे हिंदू राष्ट्र आहे, ही हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. जे आमच्या तरुण मित्रांनी काय सांगितलं, अहो देशात आणि राज्यात आज एक हिंदुत्वादी विचाराचे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत. कुठल्याही हिंदूंकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं ते हिरवे साप परत बिळात जाणार नाही. एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये, एक लक्षात घ्या, एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. का घाबरायला पाहिजे? पोलीस डिपार्टमेंटचे आहेत, आहे माझं लक्ष तुमच्या सगळ्यांवर. उगाच आलेलो नाही, ते नावं घेऊन जातोय. आता एवढी यांनी सांगून टाकलं, माझा राम मंत्रालयामध्ये बसला आणि मी त्याचा हनुमान आहे, समजून घ्या. कोणीही इकडे मी गेल्यानंतर माझ्या कुठल्याही हिंदुत्वादी कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेने कोणीही डिपार्टमेंटमध्ये बघितलं बिर्याणी खाण्याच्या नावाने, तर गाठ नितेश राणेची, एक लक्षात ठेवा, गाठ नितेश राणेची. आम्ही जे आज जे मंत्रालयामध्ये बसलोय ना, मंत्री म्हणून जे बसलोय, ते अशा सारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांमध्ये मुळे बसतोय, एक लक्षात ठेवा. ह्यांनी दिवस रात्र एक केली, ह्यांनी जीवाची पर्वा केली नाही. ह्यांनी प्रत्येक हिंदू समाजाच्या व्यक्तीकडे जाऊन, आमची मातृशक्ती असेल, आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते असतील, त्या प्रत्येकाने आपली जीवाची पर्वा न करता ह्या राज्यामध्ये एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून आणलं आणि आम्हाला हिंदुत्वादी विचाराचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथे बसवलं. मग कसाही वाकड्या नजरेने बघायला देणार हिंदूंकडे? हो, कशा वाकड्या नजरेने बघायला? पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सगळे नाही वाईट, हो, एक दोन असतात बिर्याणी आवडणार. त्यांना वाटतं की कोण मदतीला येणार नंतर, हा खोमानी विमानी येणार, नोमानी, खोमानी पण नाही, नोमानी नावामध्ये नो आहे, सज्जाद नोमानी नाव घेणं तो पुरं, मला काय हरकत नाही. कुठे भेटत असेल तर विचारा चहासाठी. काय मस्ती हो? बघा हिंदू समाजाची विशालता. आमच्या समाजामध्ये त्या खरात सारखं प्रकरण घडलं, त्यांनी हिंदू समाजाच्या माता भगिनींचं आयुष्य खराब केलं. एकही हिंदू आला नाही त्याच्या बाजूने बोलण्यासाठी, कोणी त्याचं समर्थन केलं नाही. पण हिंदू समाज म्हणून आपण सगळ्या जणांनी भूमिका घेतली की अगर हिंदू माता भगिनीचं कोण आयुष्य खराब करत असेल आणि तो हिंदू पण असेल तर त्याला फाशीवर लटकवा. ही भूमिका हिंदू समाजाने खरातच्या प्रकरणात घेतली. खरातच्या प्रकरणात घेईल का ह्या नोमानी ह्या निमित्ताने असे विषय? तो काय वेगळा करतोय? खरात आणि नोमानीमध्ये काय फरक तुम्ही सांगा मला? आपल्यातला नालायक खरात, त्यांच्यातला नालायक नोमानी सेम आहे, साम्य आहे, काही फरक नाही. त्याची जी मदरसा जे इथे अनधिकृत उभी आहे, माझ्या रेडारवर आली आहे ती. आता बघू किती दिवस राहते, बघू, मी पण बघतो. मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, हे ज्या मदरसा आहेत ना, हे आतंकवादीचे अड्डे आहेत. हे काही शिक्षण देत नाहीत त्यांना, तिथे काय शिक्षण देत नाही. जरा धाड मारली कधी आमच्या पोलिसांना पण सांगतो, करा जोरदार काम, हिंदुत्वादी विचाराच्या सरकार असताना करा, धाड मारा अशा मदरसांमध्ये. नाही तुम्हाला मेडल मिळवलं ना तर नावाचं नितेश राणे नाही, एक लक्षात घ्या, नावाचं नितेश राणे नाही. धाडच दाखवा, हो, धाडच दाखवा. पोलीस खातं काय करू शकतं हे आम्ही 93च्या दंगलीनंतर बघितलेल्यापैकी एक कार्यकर्ता आहे, मी कार्यकर्ता आहे. हे सगळे मदरसे, त्याच्यामध्ये आतंकवादी घडवले जातात. किती उदाहरणं तुम्हाला, आमचे पत्रकार मित्र बघा लाईनीत बसलेले, आज लेवलवर आणलंय त्यांना, तर बिचारांना नेहमी खालती बसवतात. विचारा त्यांना, किती असे केसेस घडले आहेत जिथे मदरसामध्ये आतंकवादी सापडले आहेत, हत्यार सापडले आहेत. एक तरी मदरसामध्ये चुकून कुठला तरी डॉक्टर इंजिनियर बनलेला दाखवा, आणि चुकून बनला तो डायरेक्ट आतंकवादीच बनतो तो. म्हणजे आला ती डिग्री पण काय चाटायला घेतात तेही कळत नाही. बघा कुठलाही आतंकवादी येतो, डॉक्टर था, इंजिनियर था, अरे काय केलं पड रहा था भाई, बॉम्ब फोड़ने के लिए. त्याच्या मदरसामध्ये कसं चर्चा होतो, ऐसा बेटा थोड़ा इस बार बड़ा वाला बॉम्ब बनाना, पिछले बैच ने ना छोटा वाला बनाया था. हे ऐसे यांची शिक्षण. येताना आमच्या मोरे दाखवत होता एक शिक्षण संस्था.
बरं झालं म्हणून बोलवतो त्यांना, तुमचे आभार मला इथे नेरळला बोलव. आता बघा गेल्यानंतर कसे फटाके लावतो इथे हे फटाके. अहो आम्हाला हिंदुत्वादी विचाराचं सरकार का हवं होतं राज्यात? ह्याला प्रत्येक जागी डेमोग्राफी बदलायची होती, हिंदूंची जनसंख्या कमी करायची होती. जिहाद म्हणजे काय? जरा वाचा त्यांच्या कुराणमध्ये जिहादाचा काय अर्थ आहे. जिहाद म्हणजे स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी काही करा, त्याला जिहाद म्हणतात. लव जिहाद, लँड जिहाद, थूक जिहाद, जे काही जिहाद तुम्ही ते करत असतील ते फक्त हिंदूंची जनसंख्याच कमी करण्यासाठी करतात, हे लक्षात घ्या. दुसरं त्यांचं काहीच उद्दिष्ट नाही. आज जे काही नेरळमध्ये प्रकार सुरू आहेत, काही वर्ष अगोदर भिवंडीच्या इथे पडगा नावाचं गाव होतं, पडगा आणि गोरेगाव नावाचं ऐकलं असेल काही लोकांनी. अशाच हिंदूंची जनसंख्या तिथे होती. हे लोक पहिले 5, 10, 15 साडी विकण्याच्या नावाने येणार, टायर बनवण्याच्या नावाने येणार. हळूहळू हळूहळू आपली 10 पासून 20, 20 पासून 60% लोकसंख्या घेऊन जाणार. आपल्या माता भगिनींना लव जिहाद सारख्या प्रकरणामध्ये अडकवणार आणि आपली जनसंख्या वाढवत बसला. त्या लोकांनी पडगाव आणि गोरेगाव सारख्या गावांचं एवढी लोकसंख्या तिथे वाढवली की तिथे पडगामचं नाव त्या लोकांनी अल शाम ठेवून ठेवलं आणि एक औषधाला एक हिंदू तिथे सापडला नाही. मग औषधाला हेच तुमच्या नेरळमध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज तर तुमचं नेरळ, उद्याचं त्यांचं निजामुद्दीन नगर होऊ शकतं, एक लक्षात घ्या. तुम्ही अगर जागृत राहिला नाहीत, तुम्ही अगर हिंदू म्हणून तुम्ही यांचे अगर मनसुबे आहेत तुम्ही ओळखले नाहीत, तर मग उद्या तुमच्या घरामध्ये पण तुम्हाला पूजा हे लोक करायला देणार नाही. हे असे नालायक हे जिहादी असतात, हे असे नालायक जिहादी असतात. आणि तुम्ही चिंता कशाला करता? आम्ही बसलोय ना मंत्रालयामध्ये, बसलो आम्ही. कशाला बसवलंय? मी आहे मत्स्य आणि बंदर खात्याचा मंत्री, पण अजून एक खातं दिलेलं आहे मला, हिरवे सापांचं संगोपन करण्याचं खातं आहे म्हणजे. त्यांच्यासाठी कसं आहे, माझ्याकडे वेगळं दूध आहे सापासाठी. एकदा पाजल्यानंतर साप येतच नाही बाहेर, परत डायरेक्ट बिळात आहे. म्हणून हा विषय तुम्ही लोकांसाठी आहे. हा विषय समजून घ्या. ह्यांचे काय मनसुबे आहेत तुम्ही समजून घेतलं पाहिजे. 2047 पर्यंत ह्यांना गजवाय हिंदच्या अंतर्गत, गजवाय हिंद हा शब्द लक्षात ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी. गजवाय हिंदच्या अंतर्गत ह्यांना या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. जेव्हा PFI आणि सिमीचे काही कार्यकर्ते काही वर्ष अगोदर आमच्या NIA अटक केले, तेव्हा त्यांनीच अधिकृत पद्धतीने पोलिसांना सांगितलं कि हमको तो 2047 तक हमको इसको इस्लाम राष्ट्र बनाना है, इसलिए हमको गजवा हिंद करना है. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीवर हे लोक जिहाद करतात. प्रत्येक गोष्टीवर हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची ह्याचा एक कलमी कार्यक्रम यांचा असतो. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो हिंदू म्हणून, तुम्ही आजच्या सरकार बघा, तुमच्या आज बघा, काही दिवसा अगोदर आपल्या सरकारने धर्म स्वतंत्र कायदा काढला की नाही? लव जिहादच्या साठी तो कायदा आहे. आता या कुठल्याही हिरव्या सापाने, कुठल्याही या लव जिहादच्या नावाने माझ्या कुठल्याही हिंदू माता भगिनींकडे अगर वाकड्या नजरेने बघितलं तर 7 वर्ष पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बाला तो बघू पण शकणार नाही. एवढा कडक कायदा त्याच्यामध्ये, एवढा कडक कायदा आमच्या देवाभाऊच्या सरकारने बनवलाय. प्रत्येक पोलीस स्टेशनला जबाबदारी दिली तो कायदा अंमलबजावणी करायची. 2 दिवसा अगोदर गौवंश हत्या संदर्भात अजून कडक आम्ही लोकांनी परिपत्रक काढलेलं आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनकडे आलं. पोलिसांनी थोडा आमच्या भगवादारांकडे लक्ष दिल्यापेक्षा थोडा GR वाचा, GRची अंमलबजावणीवर लक्ष द्या. आपल्यासाठी चांगलं आहे, चांगल्या जागी पोस्टिंग मिळेल, आहे की नाही? त्याच्यावर लक्ष द्यायचं. 2-3 त्यांचे कार्यक्रम करायचे. मग आमच्या अभिनंदनाचे फोन येणार, चांगले येणार की बाबा चांगलं काम केलं. आमच्या गौमाताला सुरक्षित ठेवणारा जो पोलीस अधिकारी असेल त्याला ना नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस कडून अगर मी सत्कार करावला ना तर नावाचं नितेश राणे नाही, मी सांगून नोंद करून ठेवा, कुठे व्हिडिओ काढून ठेवा. सांगतो तुम्हाला, हिम्मत दाखवा थोडी. हे आपले होणार नाहीत कधी. आता बघा त्या गरीब नगरमध्ये अनधिकृत त्या जमिनीवर रेल्वेची, आमची जमीन होती रेल्वेची,
वर्षानुवर्ष एक के ऊपर दो, दो के ऊपर तीन, म्हणजे सगळे चढवतच चाललेले एक दुसरं. ते जेव्हा तिथे अधिकृत अनधिकृत जेव्हा त्यांची घरं आणि मस्जिद तोडण्यासाठी जेव्हा बुलडोजर चालली तेव्हा किती पोलीस जखमी झाले ही जरा माहिती घ्या. तेव्हा क्यों नाही, का नाही पोलीस इन्स्पेक्टर आठवणीत आले, का नाही आमचे पोलीस माता भगिनी आठवणीत आल्या, पोलिसांवर दगड का मारला. तेव्हा आपला धर्म महत्वाचा होता ना. म्हणून ही भूमिका तुम्ही लोकांनी समजून घेतली पाहिजे. पोलिसांनी बांधून टाकलं पाहिजे. जेव्हा जेव्हा दंगली झालेल्या आहेत तेव्हा तेव्हा हे लोकांनी पोलिसांवर सर्वात जास्त हल्ले केलेले आहेत ह्याची कुठेतरी तुम्ही डायरीमध्ये नोंद करा आणि आपल्या दांड्याला ऑइलिंग करून ठेवा, योग्य जागी वापरा. अहो ह्याच त्या गोष्टी समजल्या पाहिजे आपण लोकांनी. आपले कोण, ते लोक कोण. आपण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वादी विचाराचे सरकार असताना आपण अगर आपल्या हिंदूंच्या बाजूने अगर उभं राहिलो नाही, हिंदू म्हणून अगर आपली ताकद दाखवली नाही तर मग केव्हा दाखवणार. कत्तलखाने सुरू आहेत, गौहत्या होतात, इथे काही हिंदूंना घरं विकण्यामध्ये प्रवृत्त केलं जातं. एवढी हिंमत. आमच्या मोरेला सूर्यवंशीला सांगतो, अरे एकदा कशाला, महिन्यातून एकदा माझा दौरा लावा, बघतो मी पण, बघतो पण. आम्हाला पण बघायचे किसमें कितना है दम. तेरा नोमानी रहता है क्या नितेश राणे रहता है, हमको भी देखने का फिर, हमको भी देखने. आम्ही कोणाच्या विरुद्ध येत नाही, आम्ही कोणाच्या धर्माच्या आडवं कधीच येत नाही. पण अगर आमच्या आडवं कोण आलं ना आम्ही त्याला परत घरी जायला देत नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. परत घरी जायला देत नाही. शेवटी आमच्या अस्मितेचा विषय आहे, आमचा राष्ट्र आहे. आम्ही आमच्या लोकांना संरक्षण देणार नाही तर मग कोणाला देणार. म्हणून तुम्ही हिंदू म्हणून तुम्ही ह्या गोष्टीचं लक्षात ठेवून तुम्ही इथे वावरलं पाहिजे. सरकार म्हणून पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे. कुठलाही अधिकारी कुठलाही डिपार्टमेंट असेल फक्त मला फोन करा ना तुम्ही, आम्ही आहोत तिथे बसलेलो, आहोत तिथे. मग बघतो आम्ही तिकडे काय होत. अहो राजरोज पद्धतीने तडीपार गोचे गुंड्यांचे अटक होत नाही, वेळेत अटक होत नाही. आमच्या लोकांवर खोट्या केसेस टाकले जातात. या सगळ्या गोष्टीची नोंद घेतली आहे हे सांगून मी इथून जातो, एक लक्षात घ्या. आणि म्हणून या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आज हिंदू म्हणून जे तुम्ही आज जे एकत्र आलात, या टोकापासून त्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्रत्येक हिंदूला मी सांगतो आजपासून हिंदू म्हणून गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणून उद्यापासून या नेरळला जगण्याला शिका. कशाची भीती बाळगू नका. आम्हालाही बघायचं आहे की ज्या लोकांच्या आशीर्वादामुळे नितेश राणे आज मंत्री झालाय, आमदार झालाय, त्या हिंदूवर कोण वाकड्या नजरेने बघतो हे मलाही बघायचं आहे. आणि मी छातीठोक पद्धतीने सांगतो, छातीठोक. मी आमदार झालोय ना फक्त हिंदूंच्या मतांवर झालोय, फक्त हिंदूंच्या मतांवर. मी कुठल्याच मोहल्ल्यांमध्ये गेलो नाही मत मागण्यासाठी. कुठं मोहल्ल्यांमध्ये गेलो नाही म्हणून माझं मतदान वाढलंय. हो विचार करा. 2014ला 26,000 निवडून आलं, 2019ला 29,000 निवडून आलं. आणि मग ह्यांची चिरफाड करायला लागलो. बघा आज 58,000 निवडून आलेला तुमचा आमदार. 58,000. छाती ठोक पद्धतीने मतदानाच्या दिवशी माझे व्हिडिओ बघा, हेच भगवा घालून मी मतदान मागवत होतो आणि मला छाती ठोक पद्धतीने हिंदूंनी मतदान केलं. म्हणून इकडचे काही लोकप्रतिनिधी असतील, ओला लाचार होऊ नका. हो हे लोक आहेत ना आपली काळजी घेण्यासाठी, काय चिंता करतात. आपल्याला आमदार खासदार हिंदूंच्या मतावर ज्या दिवशी बनाल ना तुम्हाला झोप पण चांगली लागेल, झोप पण चांगली लागेल. नाही तर उगाच त्या मस्जिदीमध्ये सलाम करायला जायला लागेल रोज शुक्रवारी उगाच. आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आजचं जे हिंदू संमेलन आहे हे निर्णायक असलं पाहिजे. तुम्हाला मी विश्वास द्यायला तुम्हाला आलेलो आहे, नुसतं उपस्थिती नाही. आमच्या सगळ्या हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांचा आधार म्हणून मी इथे आलेलो आहे, ताकद देण्यासाठी आलो. यापुढे कुठलाही हिंदूकडे या हिरव्या सापाने अगर वाकड्या नजरेने बघितलं तर पोलिसांच्या उपस्थितीत सांगतोय परत शुक्रवारी परत जाणार नाहीत. एवढी काळजी नितेश राणे नक्की घेईल एवढं सांगून जातोय. आम्हाला ह्या कायदा आणि सुव्यवस्था इथे राखायची आहे. या कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याची हिंमत असता कामा नाही. आमच्या हिंदूंना इथे सुरक्षितच वाटलं पाहिजे. कोणीही इथे नोमानी फोमानी इथे येऊन
अगर दहशत पसरत असेल तर पुढच्या वेळी अवेळी येईन आणि त्याच्या मदरसाच्या समोर तांडव करीन, हे सांगून इथं या निमित्ताने जातोय. लक्षात घ्या. इसलिए कोई भी अगर नौमानी के लोग अगर इधर रहेंगे, उनके लिए हिंदी में बोल रहा हूं, जाके बोल दो उसको कि ये राज्य में हिंदुत्व विचार की सरकार है. ज्यादा अगर इधर फड़फड़ किया तो पाकिस्तान के अब्बा के पास तेरे को भेज डालेंगे. ना बोल के जा. हे म्हणून एवढी हवा भरल्यानंतर त्याचे फटाके फुटले पाहिजे, आहे की नाही. छाती टोक पद्धतीने फिरावं. आम्ही बसलोय मंत्रालयामध्ये, काय चिंता करू नका, काय चिंता करू. एक दोन आपल्यातले अधिकारी निघतात इकडे तिकडे, पण चांगले पोलीस अधिकारी आहेत. पोलिसांनी पण समजून घ्यावं की शेवटी आपण हिंदू आहोत आणि हिंदू राष्ट्राच्या मध्ये आपण पोलीस आणि लोकांचं सुरक्षित करतोय. तुम्ही जेव्हा प्रामाणिक पद्धतीने, आज मी पण मंत्री आहे, मी पण आमदार आहे, पण जसं अगोदर बोललो, हिंदू आहे हे कधी न विसरता मी माझं कर्तव्य पार पाडतोय. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला सगळ्या जणांना सांगित, तुम्ही आज जे काय ताकदीने इथे आलेला आहात, मी तुम्हाला मनापासून मी आभार मानणार. तुम्ही जे काय आज इथे आलात, हिंदूंची ताकद काय असते, हिंदू समाज जागृत करणं, हाच तर राष्ट्रसेवक संघाचा मूळ विचार आहे. नितेश राणे तुम्हाला लागता कामा नये. जेव्हा जेव्हा इथे कोणीही हिंदू अत्याचार करेल, तेव्हा तेव्हा ह्याच ताकदीने आपला हिंदू समाज उभा राहायला पाहिजे, हे आवाहन तुम्हाला या निमित्ताने मी करून जाणार आहे. तुम्ही फक्त आपली ताकद दाखवा, हिंदूंची एकजूट दाखवा. तुम्हाला सुरक्षित ठेवणं आमच्या सगळ्यांचं काम असेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. इथेच थांबणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जरा एकदा जोरात होऊन दे, तर आज रात्री नोमानीला झोप लागता कामा नाही. बोला जोरात, जय श्रीराम. आपल्या सगळ्या जणांना एक विनंती करा, आपला मोबाईल काढा, लाईट ऑन करा आणि त्याच्यानंतर होऊन दे एकदा जोरात. स्वतःच काढा. चारी बाजूने येऊन दे बाबा, शेवटपर्यंत, या बाजूला शेवटपर्यंत. बोला जय श्रीराम. बोला जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. बोला बोला हर 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 हर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे दहशतविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या रडारवर आहेत. देशद्रोही कारवायांसाठी प्रत्यक्ष मदत पुरवणाऱ्या मदरशांवर पोलिसांनी धाडी टाकाव्या, कारवाई करावी, असं मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत. ते कर्जत तालुक्यातील नेरळ येथील अंबिका नाका परिसरात आयोजित विराट सिंधू संमेलनात बोलत होते. जे या देशात राहून तिरंग्याचा सन्मान करणार नाही किंवा वंदे मातरम म्हणण्यास विरोध करतील, त्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाहीये. राष्ट्रापेक्षा कुणीही मोठं नसल्याचंही मंत्री नितेश राणेंनी खडसावून सांगितलंय. नेरळच्या कार्यक्रमाला विराट हिंदू संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त जवान कुमार जाधव, अविनाश मोरे, वर्षा जोशी, अबप दीपक महाराज जगताप, विश्वंभर पार्टे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण सहकार्यवाह ॲडव्होकेट अमोल सूर्यवंशी उपस्थित होते. या प्रसंगी मंत्री नितेश राणेंच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आलं. संमेलनात बोलताना देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंनी निर्वाणीचा इशारा दिलाय. थोडं आम्हीच दाखवलं की काही लोक धर्मांतराकडे वळतात, मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही. आपण त्यांच्या मावळ्याप्रमाणे जगलं पाहिजे. आमच्या धर्मात दुसऱ्या धर्माचा नाश करून स्वतःचा धर्म वाढवण्याची शिकवण नाही. मात्र इस्लाममध्ये तसं आहे. हिंदूंना मुस्लिमांपासून नव्हे तर हिंदूमधीलच निष्क्रियतेपासून धोका असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जिहाद, लोकसंख्या आणि हिंदुत्व या संदर्भातही त्यांनी भाष्य केलंय. दंगलीच्या वेळी पोलिसांवर दगडफेक होतोय, त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, असं मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत. सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचंही त्यांनी सांगितलंय. याआधी प्रास्ताविकता ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी हिंदू समाजाच्या संघटनाची आवश्यकता अधोरेखित केली आहे, तर मंत्री नितेश राणे यांनी सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं सांगितलंय. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी गर्व से कहो हम हिंदू होय असं म्हणत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समर्थन देण्यासाठी आपण इथे आल्याचं सांगितलंय. या कार्यक्रमात अविनाश मोरे यांनी हिंदू समाजाच्या ऐक्यावर भर दिलाय. इतिहासात अनेक संकटे आली, मात्र हिंदू समाजाने पुन्हा उभारी घेतलीय. प्रत्येकाने आपल्या परीने समाजासाठी काम करावं, असं ते म्हणाले आहेत.
वर्षा जोशी यांनी पर्यावरण, समसरता, कुटुंब संबोधन आणि सामाजिक परिवर्तन या विषयावर भाष्य केलंय. निरोगी आणि सजग समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावं. पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा असं आवाहनही त्यांनी केलंय. सभेला नेरळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सभास्थळ बाजारपेठ परिसरात असल्यानं आसपासच्या इमारतीवरही पोलीस तैनात करण्यात आले होते. ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली होती. नेरळ ते कर्जत मार्गावर तसेच संवेदनशील भागामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभा संपल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परतीच्या मार्गावरही 200 पोलीस तैनात करण्यात आले होते. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.